म्हणून मी इथे हे तुकडे जोडून त्याचा गळपट्टीनुसार आकार तयार करून घेतलेला आहे। असे 4 तुकडे जोडून मी एक त्याचा अखंड तुकडा बनवलेला आहे आणि त्यानंतर मी जो कॅनव्हास पेपर दिसत आहे तो इथे लावून त्याची गळपट्टी तयार करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे आपण मधोमध ठेवून घ्यायची गळपट्टी कॅनव्हास पेपरची आणि टाचण्या लावू की शिलाई घालू असं करत मी त्याला शिलाई देऊन घेतली मधोमध आणि साईडने जे कापड होतं ते मी इथे कापून घेतलेलं आहे। हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे। काही टेलर इथे जो फॅब्रिक ग्लू मिळतो तो लावतात आणि इथे चिकटवून घेतात। इथे मी दुमडून घेतलेलं आहे। त्याच्या आधी कॉर्नरला इथे कट्स देऊन घेतलेत। आता शिलाई करत जायचं आहे। इथे कट दिल्यामुळे शिलाई देणं सोपं होतं। सावकाश अगदी शिलाई द्यायची। कापड कॅनव्हास पेपर वळवून घ्यायचं आणि कॉर्नरची शिलाई पूर्ण करून घ्यायची। इथे मी कट्स द्यायला विसरले होते, ते देऊन घेतलेत। याला कॅनव्हास पेपर जरा जास्त लागतो अशा गळ्यांसाठी। अशा प्रकारे मी दुमडून गळपट्टी पूर्ण तयार करून घेतलेली आहे। आता ही शेवटची बाजू आहे त्यावर देखील मी शिलाई करून घेतली आणि त्याच्या बाजूला जो जादाचा भाग होता तो कापून टाकला, मध्ये एक नॉच देऊन घेतला। आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूने म्हणजे उलट बाजूने इथे मी अस्तर जोडून घेत आहे। कमरेकडे जरा तिरकस कट असतो त्यामुळे अस्तर तुम्हाला बरोबर काठाबरोबर दिसणार नाही। जरा वर घेतलं, मधोमध व्यवस्थित ते जोडलं जातं। आता चारही साईडने मी इथे शिलाई देऊन घेतली। मध्ये हात फिरवून घ्यायचा किंवा आपल्याला असं डायरेक्ट जोडता येत नसेल तर टाचण्या टोचून घ्यायच्या किंवा कच्ची शिलाई करून घ्यायची। इथे मी डायरेक्ट शिलाई करून घेतलेली आहे। आता पलटवून खात्री करून घेतली कुठे कापड असं वेडं वाकडं झालं नाही किंवा सुरकुत्या आल्यात नाही याची खात्री केली आणि जादाचा भाग जो आहे तो मी इथे कापून टाकलेला आहे। हे बघा, कमरेकडे जरासं तिरकस कापलेलं आहे दोन्ही बाजूने आणि इथे साईडचा कापड मी कापून घेतला। 1 सेंटीमीटर किंवा पाव इंच एवढं जादा मार्जिन सोडून मी ब्लाऊज कट करून घेते मेन फॅब्रिक। त्यामुळे अशी शिलाई घालताना कमी जास्त होतच ते आणि त्यानंतर मधोमध असे दोन्ही ठिकाणी गळ्याकडे आणि कमरेकडे नॉच देऊन घेतलेत। एक पट्टी घ्यायची मोठी किंवा आपली टेप असतेच गळ्यात, ती काढायची। अशा प्रकारे सरळ रेषा आखून घ्यायची आणि गळपट्टी इथे ठेवून द्यायची। गळपट्टीसुद्धा आता त्याला टाचण्या आपण लावू शकतो। टाचण्या लावू की शिलाई घालू, परत इथे मला प्रश्न पडला आणि मग मी इथे शिलाई घालूनच घेतली आणि अशा प्रकारे दोरा आपण कापायचा आहे। असा दोरा कापला की आधी सुईतून दोरा निघून जातो, तो घालून घेतला मी आणि आता जसा गळ्याचा आकार आखलेला आहे त्याप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आहे। कॉर्नर आला की जरा मशीनचा वेग कमी करायचा, जेणेकरून परफेक्ट पॉईंटवर ती सुई थांबलीच पाहिजे आणि त्यानंतर मध्ये शिलाई घालून घ्यायची आहे। कॉर्नरला आलो की जरा स्लो करायची मशीन
म्हणजे कॉर्नर हे व्यवस्थित शिवले जातात. परतवून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई इथे माझी करून झालेली आहे. आता मधला जो जास्ताचा भाग आहे तो कापण्यापूर्वी आधी खात्री केली व्यवस्थित, कुठे कापडाला मेन फॅब्रिकला चुऱ्या आल्या नाहीत ना याची खात्री करून इथे मी मधला जो भाग आहे तो कट करून घेणार आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचा. आणि हे बोटनेक जरा जास्त असे रुंद असतात, त्यामुळे याला कॅनव्हास पेपरही जास्त लागतो आणि जरा कापताना असा त्रास होतो. आणि त्याच्यानंतर इथे आपण कट्स द्यायचे आहेत. कॉर्नरला देखील कट देऊन घ्यायचे सगळीकडे. आणि कट्स देताना आपली जी शिलाई आहे ती त्याच्यावर कात्री जाता कामा नये, म्हणजे ती शिलाई कट होता कामा नये, नाहीतर शिलाई देऊन काही उपयोग नसतो आणि गळ्याचा शेप बिघडतो. इथे डबल कापड आला त्याच्यामुळे कट देताना जरा त्रास झाला. त्याच्यानंतर आता मोठी अवघड प्रक्रिया म्हणजे हा गळा पलटवणे. असे जेव्हा कॉर्नर असतात त्यावेळी सुईचा वापर करायचा आणि पलटवून घ्यायचा किंवा सरळ स्क्रू ड्राईव्ह घ्यायचा आणि अशा प्रकारे हे कॉर्नर पलटवून घ्यायचे. इथे आपण पायपिंग लेस देखील लावू शकतो. इथे दुसऱ्या बाजूला पण मी सेम पद्धतीनेच इथे पलटवून घेतला गळा, म्हणजे जे कॉर्नर असतात ते पहिले पलटवून घेतलेत. हे बघा, इथे कॉर्नर सुईने देखील आपण हळूहळू पलटवू शकतो. आता बाकीचा गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, तो पटकन पलटणार आहे. आणि इथे दाबशिलाई द्यायची आहे. पण त्याच्या आधी मी काय केलं, इथे आपण इस्त्री करू शकतो, पण नखाने इथे मी एकदा हात मारून घेतला त्याच्यावर, म्हणजे गळपट्टी जशास तशी राहील. हे बघा, अशा प्रकारे सावकाश अगदी नख मारायचं. म्हणजे कॅनव्हास पेपरमुळे आपला जी गळपट्टी आहे किंवा गळा आहे तो व्यवस्थित असा राहतो. त्याच्यानंतर हेमिंग त्याला करायचीच आहे. आता इथे मला दाबशिलाई द्यायची होती, पण त्याच्या आधी इथे अशा प्रकारे मी नॉड आधीच तयार करून घेतलेला होता. मला इथे नॉड लावायचे आहेत. त्याच्यासाठी मी छोटे 6 तुकडे तयार करून घेतलेले आहेत नॉडचे. नॉडसाठी मी तिरकस कापड वापरलेलं आहे, म्हणजे जे पायपिंग पट्टी असते त्याच्यापासून ही नॉड तयार केलेली आहे. तर इथे ते लावायचे आहेत, पण त्याच्या आधी आपण दाबशिलाई इथे द्यायला सुरुवात करूयात. म्हणजे खूप शिलाई अशा दिसणार नाहीत, एकदम व्यवस्थित असे शिलाई दिसणार आहे. इथे जे नॉड अडकवण्यासाठी इथे त्याचे लूप तयार करून मी इथे लावत आहे. दोन्ही बाजूला 3-3 लूप असे मी लावणार आहे. इथे दात्रे पट्टीमुळे त्या निसटत आहेत. घट्ट पकडून आता शिलाई देऊन घेतली. इथे कॉर्नरला सुई तशीच ठेवून पलटवून घेतला ब्लाऊज आणि पूर्ण अगदी दाबशिलाई करून घेतलेली आहे. यानंतर आता दुसऱ्या साईडला देखील मगाच्याप्रमाणे नॉड अडकवण्यासाठी आपल्याला लूप तयार केलेले लूप इथे लावायचे आहेत. परत इथे मी ब्लाऊज परतून घेतला आणि ते जे नॉडचे लूप तयार केलेले आहेत ते इथे ठेवून घेतलेत. हे बघा, आणि इथे शिलाई करून घेतली. आता एका शिलाईवर हे लूप राहतील की नाही अशी शंका आली, त्यामुळे मी इथे समांतर पाव इंच एवढं मार्जिन सोडून पुन्हा एकदा शिलाई दिली. म्हणजे ही दाबशिलाई सारखीच मी
देऊन घेतली. याने गळा पण छान दिसतो आणि हे जे नॉटसाठी लूप तयार केलेले आहेत ते पण उसवण्याची शक्यता कमी झाली. आता याला मी नॉट तयार केल्या, चुकून 2 तयार केलेल्या होत्या. एक नॉट घेऊन जशी बूटच्या लेस आपण अडकवतो तसे इथे ह्या अडकवून घ्यायचे आहेत. या बाजूचं टोक त्या बाजूला, त्या बाजूचं टोक या बाजूला, असं म्हणजे विरुद्ध टोकाला असे अडकवून घ्यायचे आहेत. बघा. आणि आता याला लटकन शिवायचे आहेत. ह्या लूपमध्ये लटकन सकट जाणार नाही ती नॉट, म्हणून मी आधी नॉट घालून घेतले त्यावर. आता हे लटकनसाठी लागणारं मटेरियल छोटे छोटे त्रिकोण असे मी कापून घेतलेले आहेत. मेन फॅब्रिकला ते जोडून घ्यायचे आहेत. याप्रमाणे मेन फॅब्रिक जरा मोठंच घेतलेलं आहे, परंतु जेवढं अस्तर दिसतंय छोटं तुकडे त्याप्रमाणे आपल्याला ते लटकन तयार करायचे आहेत. अशा प्रकारे उलटवून घेतलेले आहेत. एकूण दोन्ही लटकनसाठी 4 दुने 8 अशा प्रकारे मी लटकन तयार करून घेणार आहे. इथे दाबशिलाई देऊन घेतली पलटवून. अस्तर पलटवून इथे दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. सगळे लटकनला शिलाई देऊन झालेली आहे. जादाचा भाग कापून टाकलेला आहे. आता नॉटचं टोक घ्यायचं. अशा प्रकारे अस्तरची बाजू आपल्याला वर दिसेल अशी घ्यायची आणि सरळ शिलाई देऊन घ्यायची. दुसऱ्या टोकाला सुद्धा अशाच प्रकारे शिवून घेऊयात. जादाचं कापड कापून असे परतवून घ्यायचे लटकन आणि अशाच प्रकारे एका साईडला 4 दुसऱ्या साईडला 4 असे लटकन मी लावणार आहे. म्हणजे अगदी छान गुच्छ कसा लटकन हा दिसतो. जर काठ उरलेला असेल तर काठापासून देखील आपण असेच लटकन तयार करू शकतो. शेवटचा लटकन जरी सोनेरी आला किंवा काठापासून तयार केला तरी सुंदर दिसतात. बघा, हा चौथा लटकन. अशा प्रकारे पलटवून पलटवून बाकीचे शिवून घ्यायचे. आज मी मुद्दामून इथे एकदम फास्टमध्ये व्हिडिओ केलेला नाही आहे. फास्ट व्हिडिओ केला की कमेंट येतात की फास्ट व्हिडिओ कळत नाही, त्यामुळे हा स्पेशल मी स्लो व्हिडिओ बनवलेला आहे. चारही माझे लटकन इथे शिवून झालेले आहेत आणि आता याला आपण टक्स द्यायचे राहिलेत ते देऊन घेऊयात. हे बघा, हा गळा पूर्णच शिवून झालेला आहे. टक्स मार्किंग करूयात. शिलाई माया सोडली आणि इथे टक्स जिथे आखायचं तिथे नख मारून घेतलं, म्हणजे आपल्याला कळतो टक्स कुठे आखायचा. तो 4.5 इंचाचा इथे टक्स आखून घेतलेला आहे. हा जरा तिरकस माझ्याकडून आखला गेला टक्स, त्यामुळे शिवताना जरा मी त्याला व्यवस्थित करूनच शिलाई घातली. डबल शिलाई मी नेहमी करून घेते. हा दुसरा टक्स आणि अशा प्रकारे ही गळा डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.